जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनी शेतकरी बांधवांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना आज आपण घेऊन आलेलो आहोत. आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी व्हिडिओ पाहिले असतील, माहिती घेतली असेल. अधिक सविस्तररित्या माहिती देण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तो प्रयत्न करणार आहे. महत्त्वाची योजना आहे HDFC बँकेची ही स्कॉलरशिप योजना आहे. HDFC परिवर्तन स्कॉलरशिप असं या योजनेचं स्कॉलरशिपचं नाव आहे. तर बघा, या स्कीमच्या संदर्भात, स्कॉलरशिपच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. या योजनेमध्ये तुम्हाला आपण शॉर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे 1ली ते 6वीसाठी 15,000 रुपये मिळतात. इयत्ता 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 18,000 रुपये मिळत आहेत. डिप्लोमा, IT, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी 18,000 रुपये मिळत आहेत. सामान्य पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे, जे ग्रॅज्युएशन आहेत, शिकत आहेत, त्यांच्यासाठी 30,000 रुपये मिळत आहेत. व्यावसायिक पदवी, प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनल UG याच्यासाठी या विद्यार्थ्यांसाठी 50,000 रुपये मिळत आहेत. आणि सामान्य पदव्युत्तर म्हणजे PG ज्यांचे झालेले आहे त्यांच्यासाठी 35,000 रुपये मिळत आहेत. त्यानंतर आता व्यावसायिक पदव्युत्तर म्हणजे प्रोफेशनल PG ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी जवळपास 75,000 रुपये स्कॉलरशिप मिळत आहे. आता या स्कॉलरशिपचा लाभ कसा घ्यायचा? पहिली महत्त्वाची गोष्ट, या स्कॉलरशिपसाठी लागणारी कागदपत्र, या स्कॉलरशिपसाठी शेवटची मुदत काय आहे, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, पात्रता कशी आहे, सिलेक्शन कसं होणार आहे, कशी निवड प्रक्रिया असणार आहे किंवा काय, याच्या संदर्भातली सविस्तर माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याची लिंकसुद्धा तुम्ही पाहू शकता. चला तर मग पहिली गोष्ट, आता या योजनेचं नाव काय आहे? HDFC परिवर्तन योजना. तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. आपला व्हिडिओ पाहायचा नसेल तर तुम्ही जावा बिनधास्त आणि तिकडे सर्च करा. जर पाहायचं असेल तर सविस्तर माहिती घ्या, नंतर सर्च करा. आपलं बंधन काही नाही, माहिती देत राहणं हे आपलं काम आहे. बघा, HDFC परिवर्तन स्कॉलरशिप असं तुम्ही स्कीम 2026 असं सर्च करा, तुम्हाला मिळेल. या योजनेचं नाव हे आहे. तर या योजनेसाठी जे काही गरजू विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, गोरगरीब आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, त्यासाठी पैसा नाही, अशांसाठी ही योजना आहे. HDFC बँकेने हे पाऊल उचललेलं आहे. दुसरी गोष्ट, यासाठी लागणारे कागदपत्र काय? तर याच्यासाठी लागणारे कागदपत्र तुम्हाला सांगतो. विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखलाची झेरॉक्स किंवा शाळेत शिकत असल्याचं बोनाफाईड लागेल. शाळेचे प्रमाणपत्र लागतील, म्हणजे जर 10वीतून 12वीतून तो गेला असेल, 11वीत गेला असेल तर त्याचं बोनाफाईड लागणार आहे. ॲडमिशनची पावती लागणार आहे. नंतर जातीचा दाखला लागणार नाही, उत्पन्नाचा दाखला मात्र जरूर लागणार आहे. उत्पन्न किती पाहिजे? तर जवळपास 2 लाखाच्या आतमध्ये त्या व्यक्तीचं त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या पालकाचं उत्पन्न असावं, ही एक महत्त्वाची अट आहे. महत्त्वाची अट आहे अशी आहे की त्या विद्यार्थ्याला जर तो 5वीत असेल तर त्याला 4थीमध्ये 55% जास्त मार्क पडलेले पाहिजेत. 10वीत असेल तर त्याला 9वीत 55% जास्त मार्क पडलेले पाहिजेत. 11वीत जर तो गेला असेल, शिकत असेल, 11वीत ॲडमिशन घेतलं असेल तर त्या विद्यार्थ्याला 10वीमध्ये 55% जास्त मार्क पाहिजे. जर तो 13वीला शिकत असेल तर त्याला 12वीला 55% जास्त मार्क पाहिजे. म्हणजे ज्या वर्गात तुम्ही शिकत आहात त्याच्या पाठीमागच्या वर्गातले त्या विद्यार्थ्याला 55%पेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच तुम्हाला 10वी 12वीचे जे काय प्रमाणपत्र आहेत, मार्कशीट आहेत किंवा सर्टिफिकेट आहेत, हे सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. किंवा त्याच्या अगोदर 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी यामध्ये तुम्ही जर पास झाला असेल तर तुम्हाला जे काय मार्कशीट मिळतं ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. फक्त 1लीत शिकणारा विद्यार्थी यासाठी पात्र ठरत नाही, कारण अंगणवाडीचं सर्टिफिकेट नसतं. 2री जो शिकत असेल त्याला 1लीचं जे काय प्रमाणपत्र असतं, मार्कशीट असतं, त्याच्यानुसार जो 2रीत विद्यार्थी शिकत असेल त्याला या योजनेचा लाभ घेता येतो. त्यांना 15,000 रुपये मिळतात. डिप्लोमा वगैरे झाला असेल, पॉलिटेक्निक करत असाल, इंजिनिअरिंग करत असाल, तुम्ही वकिली करत असाल, जर काय शिकत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. महत्त्वाची गोष्ट, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. अर्ज सुरू झालेले आहेत. याच्या अगोदर आपण SBIच्या जी काय स्कॉलरशिप होती त्या स्कॉलरशिपच्या संदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती दिलेली आहे. कोणी अर्ज भरला, फॉर्म भरला, कोणाची कमेंट काहीसुद्धा आलेली नाही. असो आपलं काम माहिती देत राहणं काम आहे. तर आता HDFC बँकेची परिवर्तन स्कॉलरशिप आहे, त्यासाठी तुम्ही अर्ज करा. गोरगरीब लोकांना अर्ज करा. यासाठी उत्पन्नाचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र, ॲडमिशनचे प्रमाणपत्र, आणि तुम्ही जर कोणत्या धरणग्रस्त असाल किंवा दुष्काळग्रस्त असाल, असं कोणत्या वेगळ्या ह्याच्याबद्दल तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल
भूसंपादन वगैरे असतं ना, असं अशा प्रकारचे जे काय तुम्ही ग्रस्त असाल तर त्या संदर्भातलं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं तर अधिकच तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. तर एवढी सगळी डॉक्युमेंट लागतात. त्या संदर्भातली लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन लगेच अर्ज करा, उशीर करू नका. तर लगेच कामाला लागा. गोरगरिबापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि पुण्य कमवा. सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.